नमस्कार प्रेक्षकांनो, मिसेस प्रिया इन्फो चॅनलवर मी प्रिया तुमचं मनापासून स्वागत करते. आज आपण राज्याची जीवनवाहिनी, आपल्या सर्वांची लाडकी लाल परी म्हणजेच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाबाबत एक अतिशय मोठा आणि सविस्तर अहवाल तुमच्यासमोर मांडणार आहोत. मित्रांनो, रोज जवळपास 60 लाख प्रवासी एसटीने प्रवास करतात. 15,000हून अधिक बसेसचा ताफा असलेल्या एसटीमध्ये सध्या अनेक मोठे धोरणात्मक बदल होत आहेत. तिकीट दरवाढ, नव्या सवलती, स्मार्ट कार्डची सक्ती या सगळ्याचा तुमच्या आमच्या खिशावर काय परिणाम होणार आहे यासाठी आपण 6 व्हिडिओंची एक विशेष सिरीज घेऊन आलो आहोत. आज या सिरीजचा पहिला भाग आहे. व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, कारण ही माहिती थेट तुमच्या दैनंदिन प्रवासाशी जोडलेली आहे. मित्रांनो, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था चालवणे हे कोणत्याही सरकारसाठी सोपे नसते. एका बाजूला वाढता खर्च आणि दुसऱ्या बाजूला प्रवाशांना परवडणारी सेवा देण्याची जबाबदारी. गेल्या काही महिन्यात जागतिक पातळीवर इंधनाचे दर प्रचंड वाढले आहेत. बसेसच्या सुटे भागांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत आणि कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा खर्चही वाढला आहे. या वाढत्या आर्थिक ताणातून मार्ग काढण्यासाठी वर्षाच्या सुरुवातीलाच एसटी प्रशासनाने सर्वसाधारण भाड्यात 14.95% एवढी मोठी तिकीट दरवाढ लागू केली होती. साहजिकच यामुळे नियमित प्रवास करणारे नोकरदार, शेतकरी आणि विद्यार्थ्यांच्या खिशाला मोठी कात्री लागली. एसटी आता गरिबांची राहिली नाही अशी टीकाही होऊ लागली. प्रवाशांमध्ये ही नाराजी असतानाच एसटी प्रशासनाने आणखी एक धक्का दिला. एसटीच्या नियमानुसार सणासुदीच्या काळात जेव्हा प्रवाशांची गर्दी जास्त असते तेव्हा तिकिटात 30% हंगामी वाढ करण्याचा अधिकार एसटीला आहे. याच अधिकाराचा वापर करत प्रशासनाने 15 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर या दिवाळीच्या कालावधीत सर्व साध्या, हिरकणी, शिवशाही आणि शिवनेरी बसचे तिकीट 10% महाग होईल. पण मित्रांनो, इथेच खरा प्रशासकीय आणि राजकीय ट्विस्ट आला. तुम्हाला आठवत असेल, यावर्षी परतीच्या मान्सूनमुळे आणि अतिवृष्टीमुळे राज्याच्या अनेक जिल्ह्यात प्रचंड नुकसान झाले. शेतकऱ्यांची पिके पाण्याखाली गेली, अनेकांची घरे उद्ध्वस्त झाली. अशा भयंकर नैसर्गिक आपत्तीच्या काळात सर्वसामान्य माणूस आधीच आर्थिक विवंचनेत होता. या परिस्थितीची तातडीने दखल घेत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट परिवहन विभागाला निर्देश दिले. त्यांनी स्पष्ट केले की जनतेवर नैसर्गिक आपत्ती कोसळल्या असताना सणासुदीच्या काळात एसटीने भाडेवाढ करून त्यांच्या जखमेवर मीठ चोळणे पूर्णपणे अन्यायकारक ठरेल. आणि मित्रांनो, या एका निर्देशानंतर अवघ्या 24 तासात म्हणजे 1 ऑक्टोबर रोजी एसटीला आपली 10% भाडेवाढीची घोषणा मागे घ्यावी लागली. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी यावर बोलताना स्पष्ट केले की सरकारला नफा कमवायचा आहे, पण जनतेला खड्ड्यात घालून नाही. पण गोष्ट इथेच संपत नाही. दिवाळीची भाडेवाढ रद्द झाल्यानंतरही एसटी प्रशासनाने पुन्हा एकदा तिकीट दरात 2 ते 3% कायमस्वरूपी वाढ करण्याचा नवीन प्रस्ताव शासनाकडे पाठवला होता. पण यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी तो प्रस्ताव थेट केराच्या टोपलीत टाकला. त्यांनी अधिकाऱ्यांना अत्यंत कडक शब्दांत सुनावले की गेल्या वर्षीच आपण 14.95% दरवाढ केली आहे. पुन्हा प्रवाशांच्या खिशात हात घालू नका. त्याऐवजी एसटीच्या वक्तशीरपणावर म्हणजे गाड्या वेळेवर सोडण्यावर लक्ष केंद्रित करा. गाड्या वेळेवर धावल्या तर प्रवासी संख्या आपोआप वाढेल आणि उत्पन्नही वाढेल. थोडक्यात काय तर नवीन भाडेवाढीला सध्या तरी सरकारने भक्कम ब्रेक लावला आहे. पण मित्रांनो, या 14.95% दरवाढीमुळे संपूर्ण महाराष्ट्रात विशेषतः ग्रामीण भागात एकच मोठी अफवा पसरली होती. ती अफवा म्हणजे एसटीचा प्रवास महागलाय आणि एसटी तोट्यात आहे, तर मग आता महिलांना मिळणारी 50% सवलत आणि ज्येष्ठ नागरिकांचा मोफत प्रवास शासन बंद करणार का? आज गल्लोगल्ली हाच प्रश्न विचारला जात आहे. या प्रश्नाचे 100% अधिकृत आणि पुराव्यासहित उत्तर आपण पाहणार आहोत आपल्या सिरीजच्या दुसऱ्या भागात. तोपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि मिसेस प्रिया इन्फोला सबस्क्राईब करायला विसरू नका.